नमस्ते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये यावर्षी ऊसाच्या तोडी मोठ्या प्रमाणामध्ये विलंबाने तुटल्या जात आहेत. खूप उशीर झाले आहेत. 20 ते 21 महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचे ऊस शेतामध्ये राहिलेत. याच्या खोलामध्ये जर गेलं तर आपल्या देखील निदर्शनास येईल की सुरुवातीला कारखान्याचा गळीत हंगाम हा उशिरा सुरू करण्यात आला. तदनंतर जवळचे ऊस सोडून लांबची ऊस जवळपास 1 लाख मेट्रिक टन ऊस हा लांबचा त्या ठिकाणी आणण्यात आला की त्याच्यामुळं जवळच्या शेतकऱ्यांचे भागातील शेतकऱ्यांची ऊस ही तुटायला आता विलंब होत आहे. आणि त्याचबरोबर लांबच्या ऊसांकरता वाहतुकीपोटी 100 रुपये वाहतूक खर्च हा कारखान्याचा वाढला, त्यामुळे ते देखील नुकसान झालं. दुसऱ्या बाजूला आज रोजी भीमाशंकर कारखान्याने ठराव केलेला आहे की आपल्याकडं आता लोकांना सांगतात का ऊस जादा आहे, ऊस संपत नाही आणि 50,000 मेट्रिक टन ऊस पराग कारखान्याला त्या ठिकाणी द्यायचा. त्यामुळं एक सभासदांच्या सहकारी संस्थेतील ऊस स्वतःच्या खाजगी कारखान्याला ज्यावेळी ही मंडळी द्यायला निघलेत त्याच्यासाठी मी बोर्ड मिटिंगमध्ये त्याला विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हे सभासदांच्या देखील ध्यानात आलं पाहिजे की आज रोजी भीमाशंकर कारखान्याला खऱ्या अर्थानं अडचणीत आणण्याचं काम हे कोण त्या ठिकाणी करतं आहे, हे संचालक या नात्याने माझं कर्तव्य का तुमच्या निदर्शनात ही गोष्ट आणून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला का ज्या शेतकऱ्यांना देखील मागच्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं की भीमाशंकर कारखान्यामार्फत खतं बिनी देण्यात आली, त्यांचे ऊस देखील पराग कारखान्यात तोडून नेली, त्याला देखील या भीमाशंकरच्या शेतकी विभागाने कोणाच्या वरद हस्तामुळे विरोध केला नाही, ते देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि अजून की भीमाशंकर कारखान्यामधून ज्यावेळी लोखंडाच्या नावाखाली ॲल्युमिनियमची स्क्रॅपची गाडी त्या ठिकाणी भरून बाहेर जाते आणि याच्या मागे कोणाचा वरद असते आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा देखील शोध लागला पाहिजे. हे फोटो, हे गाडी नंबर 8 तारखेच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मी सर्वांच्या निदर्शनात आणून दिलं आहे का याची चौकशी झाली पाहिजे. आणि कारखान्याचा हे झालेल्या चोऱ्या माऱ्या ज्या आहेत, हे जे ठेकेदार कोण आहेत, हे तुमचीच मनसांना तुम्ही हे ठेके देत आहेत आणि त्यांच्यामार्फत ही लूट चालीत, तर याच्या मागं तुमच्यामधला नेमका सूत्रधार कोण आहे हे देखील ध्यानात येणं गरजेचं आहे. अजून एक बाब की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदत्व पाहिजेत, ते शेअरची रक्कम भरायला देखील तयार आहेत, परंतु सभासदत्व दिलं जात नाही. गेले 10 वर्ष ऊस उत्पादकांना सभासदत्व केलं जात नाही, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही फॉर्म भरून घेणं आणि 15,000 रुपये शेअर्स आणि 150 प्रवेश असे 15,150 रुपये चेक आणि DD मार्फत कारखान्याकडे आपल्याला ते जमा करायचे आहेत. आणि किमान ज्याला सभासद व्हायचे त्याच्या नावावरती अर्धा एकर 20 गुंठे क्षेत्र असणं गरजेचं आहे. आणि ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पूर्व काळखंडामध्ये शेअर्स पोटी अनामत रकमा त्यांच्या ज्या जमा आहेत, तर त्यांना सभासदत्व मिळण्याचा जो ठराव झाला आहे त्याची कारखान्याच्या प्रशासनामार्फत पूर्तता गरजेचं आहे. शेतकऱ्यांना शेअर होल्डर करून घेणार आहात, तर त्या अर्ज कुठं करायचा आहे, कुणाला भेटायचं त्याबद्दल? आता ज्यांना तुम्ही एक तर थेट कारखान्यात जाऊ शकता, मला सभासद मिळण्याकरता अर्ज द्या. त्यांनी जर अर्ज देण्यास टाळाटाळ जर केली तर आपण त्यांना ते अर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. अर्ज तुम्ही स्वतः उपलब्ध करून देणार? अर्ज मी स्वतः गावोगाव त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार. त्यांनी कारखान्याच्या नावाचा DD किंवा 15,150 रुपयाचा चेक कारखान्याच्या नावाचा आणि एक 7-12 20 गुंठ क्षेत्राचा त्या नावाचा. शेतकऱ्यांना काही अडचण आली अर्ज भरण्याबाबत ते तुम्हाला संपर्क? सोपं आहे ते, काही संपर्क तुम्हाला संपर्क केला तर चालेल. मग आता मला मी सांगतो म्हटलं मलाच संपर्क करायचा. ठीक. आणि त्या गावामध्ये 2-2, 3-3 लोकांना फॉर्म कसा भरायचा हे शिकवलं जाईल. ठीक. याच्या आधीचा तुम्ही जो काही मुद्दा मांडला त्याच्यामध्ये स्क्रॅपच्या गाडीमध्ये ॲल्युमिनियम घेऊन जात होते, तर नक्की तो विषय काय त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा. नाही, कारखान्याची जी स्क्रॅप विक्रीचं टेंडर झालं त्याच्यामध्ये लोखंड, ॲल्युमिनियम, लाईट, हेवी लोखंड आणि लाईट लोखंड असं असतं. आणि त्याचबरोबर SS स्क्रॅप असं वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं. त्याचे प्रत्येकाचे दर वेगवेगळे. समजा लोखंडाचं जे आहे तर त्याचा रेट 43 रुपये आहे, ॲल्युमिनियमचा 200 रुपये. तर लोखंडाच्या गाडीमध्ये ॲल्युमिनियम भरून ते नेण्यात आलेलं आहे. परंतु जो कोण ठेकेदार आहे त्याला लोखंड उचलायचंच काम दिलं होतं किंवा टेंडर होतं का त्याला ॲल्युमिनियम न्यायचं सुद्धा टेंडर होतं त्याच्यामध्ये? नाही, दर घेण्यात आले आणि त्यांना लोखंडाचा लॉट भरण्याचं हे करण्यात आलं आणि हे भरून देण्याचं काम स्टोअर डिपार्टमेंटचं असतं.
त्यांनी ते चेक करायचं असतं का काय मटेरियल हा भरतोय, कारण त्याचे लॉट मारलेले असतात तिथं. म्हणजे एकंदरीत जो काय लॉट असतो तो लोखंडाचा होता पूर्णपणे, आज तुम्हाला म्हणायचं का? लोखंडाचं असं आहे, तुम्हाला ॲल्युमिनियमचं तुम्ही स्वतंत्र ॲल्युमिनियमची गाडी लोड करायची. तुम्हाला लाईट लोखंड न्यायचं असेल तर लाईटची भरली पाहिजे. प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी भरायची असते. पण आता हे जे लोखंड गेलंय याच्यामध्ये चोरून ॲल्युमिनियम नेलंय असं तुम्ही आरोप करताय का? चोरून काय, ते डोळे देखत चालले, याच्यात सगळे लागे बांधेत, आकाच्या मागे बोकाच्या मागे आका, हे सगळे मिलीजुली बघत याच्यात कोण कोण सहभागी आहेत. मी सांगितलं दिवशी एक संचालक मंडळाची कमिटी नेमायची आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजेत. हे नुसतं एकच नाही, अनेक गेलेल्या आहेत गोष्टी याच्यामध्ये. आता जे काही तुम्ही फोटो दाखवला त्या फोटोमध्ये तुमच्या गाडी नंबर आहे का? तो गाडी नंबर MH 18M4348. 11 फेब्रुवारीला गाडी भरलेली होती. कोणती गाडी होती ती? गाडी ट्रक गाडी होते. हा एक फोटो आहे. हां हां, समोर दाखवा. हां, ओके, स्क्रोल कर. ही जी वेगवेगळ्या अँगलने काढली. बरोबर साहेब, याच्यामध्ये आपलं असं म्हणणं आहे का लोखंडाच्या नावाखाली ॲल्युमिनियम सुद्धा घेऊन गेलेत. म्हणजे एक प्रकारे ते फसून चोरूनच नेलेले आहे. चोरीचे. हां, एक प्रकारे चोरीचे, हे पण तुम्ही मान्य करता. आज शेतकऱ्यांनी असेल, शेअरधारकांनी असेल, तुम्हाला एक प्रतिनिधी म्हणून दिले. आज तुम्ही आपण याबाबत मग तक्रार पोलीस स्टेशनला का केली नाही? ते काम माझं तक्रार करण्याचं. तिथं रोज डे टू डेला कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत, हां हां, चेअरमन आहेत, त्यांचं. तुम्ही प्रशासनात आहात मग? आता प्रशासनात नाही हो, आम्ही संचालक मंडळामध्ये. प्रशासनाचं म्हणा. संचालक मंडळ पॉलिसी ठरवते. प्रशासनामध्ये कोण अधिकारी जे ते प्रशासनामध्ये असतात.